जिंतूर न्यू इरा इंग्लिश स्कूलमध्ये संस्था अध्यक्षांची शिक्षकांना धर्म परिवर्तन करण्याची सक्ती। जिंतूर शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या न्यू इरा इंग्लिश स्कूल या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत धर्म परिवर्तन करण्याची सक्ती संस्था अध्यक्षाकडून करण्यात येत असल्याचा आरोप विष्णू शिंदे तसेच प्रमोद जाधव, स्वाती वाडवे, वैजमाला प्रमोद जाधव, लखन काजळे या पीडित शिक्षकांनी निवेदनाद्वारे केला आहे। या धक्कादायक प्रकाराबद्दल संबंधित संस्था अध्यक्षांची चौकशी करून यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी बुधवारी गट शिक्षणाधिकारी जिंतूर, गट विकास अधिकारी तहसीलदार जिंतूर, माननीय जिल्हाधिकारी परभणी, माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी परभणी व माननीय शिक्षण उपसंचालक साहेब औरंगाबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। याबाबत दिलेल्या निवेदनात संबंधित पीडित तक्रारदार शिक्षकांनी असे नमूद केले आहे की शहरातील न्यू इरा इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा कृपा दिनकर चौधरी यांनी बहाई धर्म स्वीकारलेला असून त्या शाळेतील इतर शिक्षकांना हा धर्म स्वीकारण्यास दबाव आणतात। शाळेत धर्म परिवर्तन प्रशिक्षण आयोजित करतात। जे शिक्षक हा धर्म स्वीकारत नाहीत त्यांना पगारवाढी सोबतच शाळेतील इतर सोयी सवलती देण्यात येत नाहीत। आम्ही धर्म परिवर्तनास नकार दिला असता आम्हाला तेथून नोकरीवरून काढून टाकण्यात आले आणि आमचे जे काही शैक्षणिक सत्यप्रत असलेले कागदपत्रे हे देखील आम्हाला देण्यात आले नाही, असे आक्षेप निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आणि या बाह्य धर्माचे प्रशिक्षण देण्यासाठी बाहेरील शहरातून मालेगाव, नाशिक येथून शिक्षक बोलवण्यात येतात व हे शिक्षण सर्व शिक्षकांना सक्तीचे करण्यास कृपा चौधरी या भाग पाडतात। तसेच विविध प्रलोभने दाखवून बाह्य कार्डावर सही करण्यास भाग पाडतात। तसेच इस्रायल या राष्ट्राचे दर्शन घडविण्यासाठी आमिष दाखवले जातात। शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दर शनिवारी 9:30 ते 11 वाजेपर्यंत कृपा चौधरी यांच्या सांगण्यावरून इयत्ता 1 ते 10वी वर्गातील विद्यार्थ्यांना बहाई धर्माचे शिक्षण दिले जाते। बहाई धर्म हा इतर धर्मापेक्षा कसा श्रेष्ठ आहे आणि हा धर्म जर तुम्ही स्वीकारला तर तुम्हाला चांगला पगार देण्यात येईल अशी विविध बंधने कर्मचाऱ्यावर घातली जातात आणि ज्यांनी हा धर्म स्वीकारला नाही त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते। आणि ज्या शिक्षकांची मुले या शाळेत शिक्षण घेतात आणि त्यांच्या पालकांनी जर हा बाह्य धर्म स्वीकारला नाही तर त्यांच्या पाल्यांची देखील ठिशी घेऊन जाण्यास सांगतात। पाल्यांना सुद्धा खूप मानसिक त्रास दिला जातो आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी जो काही निधी पालकाकडून मिळवला होता तो मात्र कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना न देता तेथील एका बाह्य धर्म संस्थेला यांनी दिला गेला आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील येथे तुच्छतेची वागणूक संस्था अध्यक्षाकडून दिली जाते। पालकांना देखील पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे आपल्या मुलांना शाळेत टाकावे लागते असे देखील सांगण्यात आले। श्रीमती कृपा चौधरी या न्यायदानाच्या पवित्र मंदिरात धर्म प्रसाराचे, धर्मशक्तीचे व हुकुमशाही प्रवृत्तीचे, माणुसकीला काळीमा फासणारे अत्यंत घृणास्पद कार्य करतात। त्यामुळे अशा कर्मठ धर्मयोड्या बाईला कठोर शासन व्हावे तसेच संबंधित विभागाने त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई जर करण्यात आली नाही तर येणाऱ्या काही दिवसात आम्ही आमरण उपोषणास बसू असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे। या प्रकरणाविषयी तहसीलदार साहेब आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता लवकरच या प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगारावर योग्य ती कार्यवाही करू असे सांगितले। मी शिंदे सरांचा मेसेज वाचला आणि पेपरवरती पण बघितलं की त्यांनी असं म्हणजे निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना। तर त्यांनी जे निवेदन दिले त्याच्याबद्दल बरेचसे म्हणजे असं आलंय की ऐकण्यात आलंय की ते खोटं आहे म्हणून, पण नाही, ती सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आणि माझ्यावर पण तसं झालेलं आहे। मलाही सक्ती केली होती, मलाही कार्ड दिलं होतं सही करण्यासाठी, पण मी ते केलं नाही। मला खूप सारे बुक्स दिलेले आहेत म्हणजे आज की हे वाचा, तुम्ही ते वाचा की याच्यामुळे तुमचं धर्म म्हणजे मन परिवर्तन होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही हे कार्ड साईन करसाल आणि तुम्ही माझ्या धर्मात याल। आणि मला असं सांगितलं होतं की म्हणजे त्यांचं असं आहे की 9 मेंबर्स असतात कमिटीमध्ये, LICची कमिटी असते, त्यात 9 मेंबर्स असतात एक तालुक्यावर म्हणजे प्रत्येक ठिकाणी। तर त्या 9 मेंबर्समध्ये त्यांचं म्हणणं होतं की आपल्याकडे 8 झालेले आहेत, तुम्ही सही करा म्हणजे आपल्याकडे 9 मेंबर होतात आणि मग आपल्याला कमिटी स्थापन करता येते। त्या 9 मेंबर्ससाठी मग त्यांचा खूप फोर्स होता आणि या फोर्समुळे मी कंटाळून शेवटी त्यांना बोलले की मला स्कूलमध्ये जॉब करायचा नाही आहे। मी सोडली स्कूल, तर मला त्यांचा फोर्स होता की सोडू नका स्कूल, मी तुम्हाला पेमेंट वगैरे वाढवून देईल पण स्कूल सोडू नका आणि तुम्ही साईन करा, काही हरकत नाही आहे। पण मी ते केलं नाही। मग शाळा सोडल्यानंतर त्यांनी 2 दिवसामध्ये मला परत बोलावलं आणि म्हणे तुम्ही तुमच्या मुलीलासुद्धा स्कूलमधनं काढून घ्या, कारण तुम्ही काम करत नाही तर तुमची मुलगीसुद्धा काढून घ्या म्हणे स्कूलमधनं। मी खूप फोर्स केला की नाही, मी काढू शकत नाही, तुम्ही याचं लेखी द्या मला, पण नाही। मग ते बोलले की मी तुमच्या मुलीला मानसिक त्रास देईल जर तुम्ही तिला नाही काढून घेतलं तर। मग या त्रासासाठी माझी मुलगी लहान होती,
आणि म्हटलं जर असं टॉर्चर असेल तर मग या भीतीपोटी आम्ही तिथनं काढून घेतलं आणि तिचं ॲडमिशन दुसऱ्या स्कूलमधनं केलं. तर माझं असं म्हणणं आहे की असंच बाकीच्या पण पॅरेंट्सला होऊ नये किंवा जे पण टीचर सध्या कार्यरत आहेत ते त्यांच्या दबावाखाली आहेत हे आम्हाला माहीत आहे, पण ते कुणी बोलू शकत नाही. पण असं परत त्यांच्यासोबत होऊ नये किंवा त्यांच्या मुलांसोबत होऊ नये म्हणून सगळ्यांनी याच्यावरती जे आहे कायदेशीर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा हे माझं म्हणणं आहे. नमस्कार, मी लखन कुंडलिकराव काजळे, राहणार पिंपळगाव काजळे, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. मी जून 2016मध्ये निविरा या शाळेमध्ये जॉब जॉईन केला ॲज अ असिस्टंट टीचर म्हणून. त्यानंतर मला असं समजण्यात आलं की त्या ठिकाणी धार्मिक प्रशिक्षणासाठी चौधरी मॅडम यांच्याकडून सक्ती केली जाते आणि हे जे धार्मिक प्रशिक्षण आहे हे सर्वांसाठी कंपल्सरी होतं. त्यामध्ये मी सुद्धा सहभागी होतो. मी 3 दिवसीय ट्रेनिंग या शाळेमध्ये केलेलं आहे. त्यानंतर धर्म परिवर्तनाची सक्ती या ठिकाणी केली जाते. परंतु मी धर्म परिवर्तन केलेलं नव्हतं आणि 2018मध्ये एप्रिल या महिन्यामध्ये हाच मानसिक त्रास सहन न झाल्यामुळे मी नोकरी सोडली आणि नोकरी सोडल्यानंतर मॅडमनं मला अनेक धमक्या दिल्या, तुम्ही नोकरी सोडू शकत नाहीत, तुम्ही माझी शाळा सोडून जाऊ शकत नाहीत, अन्यथा मी तुमचे डॉक्युमेंट्स देणार नाही. 1 महिनाभर मी मॅडमला रिक्वेस्ट करत राहिलो की माझे डॉक्युमेंट्स द्या, मी आपल्या इथे जॉब करू इच्छित नाही, करू शकत नाही. परंतु मला शेवटी पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं. पोलीस स्टेशनमध्ये मी निवेदन दिलं आणि त्यानंतर मला 3 महिन्यानंतर डॉक्युमेंट्स मला परत मिळाले. तुमची काय मागणी आहे? अशी इच्छा आहे की जे काही संबंधित यामध्ये गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि जे काही मुलांचं नुकसान होतं या ठिकाणी ते नुकसान झालं नाही पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला ट्रेनिंग दिल्यानंतर मुलांनासुद्धा आमच्याकडून ट्रेनिंग देण्यात आलं. प्रत्येक आठवडी म्हणजे शनिवारी सकाळी 9:30 ते 11 या दरम्यामध्ये सर्व वर्ग शिक्षकांनी आपापल्या वर्गाला या पुस्तकांचं वाचन करून त्या ठिकाणी घेतलेलं आहे. ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या सत्य आहेत. कारण थोड्या दिवसापूर्वी म्हणजे 10 जून 2014 ते 30 जुलै 2018मध्ये मी सुद्धा तिथे काम केलेलं आहे आणि मी सुद्धा तिथे हे प्रशिक्षण घेतलं होतं आणि ते प्रशिक्षण घेण्यासाठी आम्हाला बाहेरून नाशिक मालेगाव इथून टीचर्स बोलवले जायचे आणि 4 ते 5 दिवसाचं हे प्रशिक्षण असायचं. त्यानंतर आम्हाला सांगितलं जायचं की तुम्ही 1ली ते 10वीच्या मुलांना हे क्लासेस घ्यायचे दर शनिवारी. त्यानुसार श्रीमती कृपा चौधरी यांच्या सांगण्यावरून आम्ही दर शनिवारी सकाळी 9:30 ते 11च्या दरम्यान शाळेमध्ये मुलांचे क्लासेस घ्यायचो आणि यामध्ये पूर्ण आम्ही बाह्य धर्माची शिकवणूक त्यांना द्यायचो. जसं की एक कोटेशन असायचं, प्रेयर असायची आणि त्याच्याशी रिलेटेड एक स्टोरी असायची आणि ते सगळं मुलांकडून आम्ही पाठ करून घ्यायचो आणि हे दर शनिवारी चालायचं. त्यानुसार ह्या मानसिक जर नाही घेतलं तर त्यांनी सगळ्यांसाठी हे कंपल्सरी केलं होतं आणि जे टीचर्स त्याला इन्कार करतात त्यांना ते खूप मानसिक त्रास द्यायच्या आणि दरवेळेस त्यांना खूप टॉर्चर करायचे आणि असं माझ्यासोबत पण झालं आणि आम्ही दोघं पण तिथे कामाला होतो आणि आम्ही सुद्धा ते क्लासेस केलेले आहेत, ते प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि थोड्या दिवसानंतर मग ज्यावेळेस ते दरवर्षी ज्यावेळेस नवीन टीचर जॉईन होतात त्या दरवर्षी त्या प्रत्येक टीचरची ती ट्रेनिंग घेतली जायची आणि ते कंपल्सरी होतं आणि काही टीचर्सनी त्याला ज्यावेळेस इन्कार केला त्यावेळेस त्यांना बराच मानसिक त्रास झेलावा लागला आणि नंतर मग ते कदरून त्यांनी शाळा सोडून दिली. माझं नाव प्रमोद जाधव. मी 2014 ते 2018मध्ये निविरा इंग्लिश स्कूल येथे सहशिक्षक म्हणून कार्य केलं आहे. या दरम्यान आमचे भरपूर प्रशिक्षण ते क्लासेस घेण्यात आले होते व ते क्लासेस घेतल्यानंतर आम्हाला कार्ड साईन करण्यासाठी व इस्राईल दर्शन हे प्रलोभन देण्यात आलं होतं. त्यानुसार आम्ही इस्राईललासुद्धा जाऊन आलेलो आहोत आणि दर शनिवारी आम्ही मुलांचे सक्तीचे बाही क्लास श्रीमती कृपा चौधरी मॅडम यांच्या सांगण्यावरून दर शनिवारी 9:30 ते 11च्या दरम्यान आम्ही हे बाही क्लास घेत होतो. मी विष्णू रंगनाथ शिंदे. मी निविरा इंग्लिश स्कूलमध्ये टीचर म्हणून मराठीचा शिक्षक म्हणून काम करत होतो. तर अनेक पद्धतीने तिथे माझ्यावर
भाई धर्म स्वीकारावा या पद्धतीनं माझ्यावर तिथं एक टॉर्चर करण्यात आलं, बर्डन टाकण्यात आलं. अनेक वेळा त्यांचे कार्यक्रम घेतात ते. NDFचा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या 19व्या दिवशी होतो. बकरीद आणि त्याच्या आधीची सुट्टी आणि त्याच्यानंतरची सुट्टी, ह्या 3 सुट्ट्याच्या मिळून त्यांनी एक प्रशिक्षण घेतलं पूर्ण दिवसभराचे 3 दिवस. त्यामध्येही सांगण्यात आलं की तुम्ही भाई धर्म स्वीकारा. अशा अनेक पद्धतीने त्यांनी पुस्तकं वाचायला दिले. त्या पुस्तकाचे पण पुरावे आहेत माझ्याकडे. पुस्तकाच्या माध्यमातून सांगण्यात आलं की हा धर्म खूप चांगला आहे, ह्या प्रार्थना पाठ करा. ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून टॉर्चर केलं गेलं मला शिक्षक म्हणून असताना. माझ्यापूर्वीही अनेक शिक्षक या शाळेमधून धार्मिक धर्म परिवर्तनाची सक्ती या कारणानेच अनेक शिक्षक सोडून गेलेले आहेत. तर अनेक अशा पद्धतीने धर्म परिवर्तनाचं काम आणि सक्ती ह्या शाळेच्या माध्यमातून चालते. तर हे पालकासमोर येणं गरजेचं आहे आणि याचा परिणाम एक शिक्षक म्हणून माझं करिअर पण या म्हणजे माध्यमातून एक हे केलेलं आहे. मी ज्यावेळेस माझ्यावर अतिशय दबाव टाकण्यात आला त्यावेळेस मी नोकरीचा एक राजीनामा दिला आणि त्यांना माझ्या कागदपत्राची मागणी केली, पण त्यांनी कागदपत्र पण माझे देण्यास नकार दिला. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून हा परिवर्तनाचा कार्यक्रम शाळेच्या आवारात सुरू आहे आणि हे गैर आहे. यावर कारवाई होणे गरजेचं आहे. ધન ભરેર न्यूज अपडेट सारू सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन प्रेस करो। रोजाना न्यूज अपडेट के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन प्रेस करें।